होती असं म्हणायला हरकत नाही. मताधिक्य काय, किती कुणाला पडलं हेही आपल्याला माहिती आहे. अनेक प्रश्न अनेकाच्या माध्यमातून शंका कुशंका माझ्या कानापर्यंत आले आणि त्यांचं निरसन करणं किंवा समाधान करणं पक्षाच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मीही विचार केला की आपल्याला एकत्रित करावं आणि हा मेसेज जिल्ह्याच्या मर्यादित नव्हे परंतु महाराष्ट्राच्या माध्यमातून सगळीकडे जाईल अशी माझी भूमिका आणि भावना आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम अजून मंत्रिमंडळाचा अजून काही शपथविधी व्हायचा तो भाग वेगळा, त्याच्याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही. परंतु आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून ज्यावेळेस निरीक्षक जिल्ह्याच्या ठिकाणी आले, 3 निरीक्षक होते. एक मध्य प्रदेशचे कुणाल चौधरी, कर्नाटकचे ए वसंत कुमार आणि प्रदेशचे राम हरी रुपनवर साहेब. तिघांच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी बैठका झाल्या, वेगवेगळ्या मुलाखती. जे जे इच्छुक उमेदवार आहेत, आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं 12 जण इच्छुक होतो आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये 8 लोकांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. या 12 पैकी हे सत्य आहे. ते 8 कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, त्या खोलात मी जाणार नाही. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या बाजूने मत मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निरीक्षकाच्या समोर त्यांनी व्यक्त केलेला आहे. राहिला माझा प्रश्न, सर्वे सुद्धा पार्टीच्या वतीनं झालाय असं मी समजतो. प्रत्येक पार्टी आपल्या आपल्या पद्धतीने सर्वे करत असते. काही चॅनल्सनी सुद्धा सर्वे केला होता. पण मला जेवढं माहिती आहे, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये ज्यावेळेस अंतिम नावं गेले त्याच्यामध्ये नाव असताना त्या ठिकाणी मी आदरणीय खरगे साहेबांची भेट घेतली. जेवढे काही प्रमुख AICCचे सरचिटणीस असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील, आदरणीय राहुलजी गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न झाला. प्रियंकाजीचे कारण ते वायनाडमध्ये बिझी असताना पोटनिवडणूक तिथली म्हणून भेट होऊ शकली नाही. परंतु सोनियाजी गांधी यांच्याशी चर्चा या बाबतीमध्ये झालेली होती. कारण निलंगेकर साहेबांचा संबंध गांधी घराण्याशी फार जुना आहे. म्हणून त्या निमित्तानं ज्यावेळेस मला वाटत नव्हतं की पक्ष माझ्याबद्दल विचार करणार नाही, शेवटपर्यंत माझी अपेक्षा होती, आशा होती की बाबा माझं फायनल आहे. आणि आपल्याला माहिती असेल लोकसभेमध्ये जो प्रयत्न आम्ही केला त्याच पद्धतीनं लोकसभा झाल्यानंतर पुन्हा मी संपर्कात गावच्या माध्यमातून राहिलो. जवळपास 1 राऊंड माझा पूर्ण होत आला असताना प्रक्रिया चालू झाली आणि ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत जे घडलंय, शेवटी तिकीट माझं नाकारण्यात आलं. कशामुळे नाकारण्यात आलं, कुणी नाकारलं हे मी त्या खोलात सुद्धा जाणार नाही. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी मी पक्षाच्या समोर तर मी मांडलेलंच आहे. अनेक अफवा आता तालुक्यामध्ये चालू आहेत. नंबर 1, ज्यावेळेस विचारण्यात आलं की आपण अपक्ष कसं भरलात, मी डिस्टाउट जे काँग्रेसचे कार्यकर्ते हे काल परवा आलेल्याचं बोलत नाही. त्यांची बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये सगळ्याचं मत जाणून घेतलं मी
की लढवायचं किंवा न लढवायचं, मग सगळ्याच्या विचारांती त्या ठिकाणी मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. परंतु फॉर्म दाखल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठीकडनं मलाही दबाव आला. नावं सांगण्याची आवश्यकता नाही. शेवटी जे साहेबाच्या काळातले सुद्धा नेते मंडळी आज आहेत त्यांच्या वतीनं विनंती करण्यात आली आणि ही केल्यानंतर मी विचार केला की बाबा, जसं निलंगेकर साहेबांना 1985 मध्ये त्यांचं तिकीट कापलं होतं, परंतु त्या जागी दिलीप भाऊंना त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं. त्यांनी भांडखोरी केली नाही, पक्षाशी निष्ठावंत राहिले. त्याचं फळ कैलासवासी आदरणीय राजीवजी गांधी यांनी कुठल्याही सभागृहाचं सदस्य नसताना त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षही झाले वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी, ते डेव्हलपमेंट्स आपल्याला सगळं माहिती. मीही विचार केला की आपण आपल्या रक्तातच काँग्रेस आहे, अनेक दशकापासून आपण काँग्रेस बरोबर जोडलेले आहोत आणि असं कुठेतरी वेगळा निर्णय घ्यावा. अनेकांचं म्हणणं होतं की सांगली पॅटर्न करा, कोल्हापूर पॅटर्न करा, सोलापूर पॅटर्न करा च्या बाबतीमध्ये, पण मी तसं काही विचार केला नाही आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या विश्वासात घेऊन ही भूमिका घेतली की आता आपल्याला माघार घ्यायची. त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रचाराची खरी सुरुवात झाली, लोकांना वाटलं मी काहीतरी वेगळं करेल, परंतु आपण साक्षीदार आहात की मी प्रत्येक सभेला त्या ठिकाणी उपस्थित होतो. निलंग्याला पहिली सभा झाली, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते, अमितजी देशमुख उपस्थित होते आणि बाकीचे अन्य निरीक्षक वगैरे होते. तिथेही माझं भाषण झालं. त्यानंतर शिवानपाळला मी सभेला उपस्थित होतो, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबच्या उपस्थितीमध्ये झाली. आंबोलीला परत एक सभा झाली अमित भैयाच्या नेतृत्वाखाली. कासार शिर्षीला सभा झाली आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, कारण महाविकास आघाडीचा प्रश्न असल्यामुळं आपण तिथंही त्या ठिकाणी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलंय. कारण 68 गावं ही जोडलेली आहेत आणि विशेषतः महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून तिथेही मला प्रचाराला जावं लागलं. मदनचुरीला होतो, रामलिंग मुदगडला होतो, नदी हत्तरगेला होतो. जे काही मोठे मोठे जे ठराविक गावं, आदरणीय दिनकर माने साहेबांबरोबर त्या ठिकाणी माझी उपस्थिती होती. पण कधीही विरोधात, पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी काही बोललो नाही. कधी माझा तुम्ही क्लिप काढून बघा, मी काँग्रेसलाच आपण त्या ठिकाणी मदत करावी ही जाहीरपणे मी अनेक वेळेस त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस 16, 17, 18 तारखेच्या दरम्यान, 18 तारखेला एक सभा काँग्रेसच्या उमेदवाराची झाली. मी त्या सभेला उपस्थित नव्हतो, मला काही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं. आणि त्या सभेमध्ये जे काही उमेदवारानं माझ्या घराण्याबद्दल बोललं, माझ्याबद्दल वैयक्तिक बोललं, हे आपण सगळ्यांनी लाईव्ह त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मतभेद असू शकतात, पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच. मी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलणार नाही, परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा एकेकाळी शंकरराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, जवळच आपण त्या ठिकाणी बघा की आपल्या मतदारसंघामध्ये दादासाहेब निलंगेकर साहेब आणि संग्राम माकणीकर हे वेगवेगळे गट होते. त्यावेळेस माकणीकर साहेबाला कळंब मतदारसंघामधून तिकीट देण्यात आलं आणि साहेबांना इथे देण्यात आलं. परंतु त्यांनी जी परंपरा, कधीही जरी मतभेद असलं तर एकमेकाच्या विरोधात खालच्या पातळीवरती कुठेही वक्तव्य केलं नाही. आणि हे
जे 18 तारखेचं जे प्रकरण घडलं, या 18 तारखेच्या प्रकरणामध्ये जे काल परवा अनेक पक्ष फिरून आलेले लोक आज ते निष्ठावंत मानतात आणि अशा खालच्या पातळीवरती पक्षाच्याच कार्यकर्ते, सिनियर कार्यकर्त्याच्या सरचिटणीस पदावर असलेल्या व्यक्तीला जर बोलत असतील तर त्या आपण काय समजू शकतो? हे निष्ठावंत आहेत का काय आहेत? प्रश्न आता असा पडतोय, अनेकांनी मला त्या ठिकाणी त्या दिवशी मला सांगितलं काहीतरी निर्णय घ्या. कदाचित असे असू शकेल, हे माझं मत सांगत नाही. कार्यकर्त्यांनी म्हणले की बाबा तुम्ही आता काहीच करू नका, शांततेत बसा. कारण त्यांनी 4 पक्ष फिरून आलेले म्हणून त्यांना ती चाल कशी खेळायची हे त्यांना चांगलं अवगत आहे. कदाचित आमच्या कार्यकर्त्याकडून जर काही झाली मानहानी त्यांची झाली असती तर त्याचं सहानुभूतीच्या मध्ये रूपांतर त्यांनी केलं असतं, असं अनेकाचं म्हणणं आहे. बरोबर आहे, योग्य आहे. त्याचं काय उत्तर द्यायचं तर आपण निवडणूक संपल्यानंतर देऊ. त्याचा परिणाम एवढा वाईट झाला की पूर्ण मतदारसंघामध्ये ती रील व्हायरल झाली. ठीक आहे, माझी बेइज्जती झालीच झाली. तर प्रक्रिया लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये असं निर्माण झाली की आता जे आहे असं वागत असेल तर पुढे निवडून आल्यानंतर काय आपली दशा राहणार आहे हे ज्यावेळेस पसरलं, नाही ते सीट येणार होती. मी कुणाला काही सांगायला गेलो नाही ना, काही नाही. त्याचे रिएक्शन म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं झालंय. त्याचे परिणाम आपल्याला दिसून आले. ज्या शहरातून काँग्रेसला लोकसभेमध्ये 4230 मताची लीड होती, ती काँग्रेसला फक्त 125 मताची लीड यावेळेस मिळाली विधानसभेमध्ये. आणि ज्यांनी प्रवेश केला पक्षामध्ये, की आता ते निष्ठावंत म्हणतात, प्रत्येकाचं गाव मायनस आहे. स्वतः खासदार साहेबाचं गाव मायनस आहे, राणी अक्कुलगा. वलांडी मायनस आहे, देवणी मायनस आहे, आनसरवाडा मायनस आहे. भोजपूरचं मला माहित नाही. म्हणजे जे सो कॉल्ड नेते म्हणायला लागले सध्याच्या याच्यामध्ये, हे सगळ्यांचे गाव मायनस आहे. हे मी श्रेष्ठीला मी सुद्धा कळवलेलं आहे. आणि भंडकोर म्हणजे त्यांनी ठराव सुद्धा घेतलाय माझ्याबद्दल की मला माझ्या पक्षातून हकलपट्टी करावी. कशाच्या बरोबर हकलपट्टी? तुम्ही कोण? तुम्ही कालचे आलेले. असं करून तर काँग्रेस सोळावर आलं. मी म्हणलो, मी डायरेक्ट काय चुकीचं बोललो का? ज्यावेळेस रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना कोणाच्या सांगण्यावर माझं तिकीट कापलं गेलं हे पूर्ण जिल्ह्याला माहिती. त्याचे परिणाम काय दिसले मी सांगायची आवश्यकता नाही. पण मी पक्षाच्या विरोधात वागलो नाही हे पुन्हा पुन्हा मी स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो. तसं राहिलं असतं मी अपक्ष उभा टाकला असतो, किंवा जाहीर त्या ठिकाणी कुठेतरी मी सभा घेतली असती, किंवा विरोधात मी त्या ठिकाणी काम केलं असतं. तसं कुठं दिसलंय का? मी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकलो नाही, कारण माझ्याकडे जबाबदारी त्या 68 गावची सुद्धा होती महाविकास आघाडीकडून. तिथे जाणं आवश्यक होतं. आणि त्या 15 दिवसांमध्ये दिवसाला एक सभा म्हणलं 1 दिवस पूर्ण जातो. आता राहिला 6-7 दिवसाचा प्रश्न, आपण किती दूर फिरणार आहे तिथे? जो काही संपर्क असेल आपले मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या इतर माध्यमातून असेल, हे असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. विशेषतः आता शेवटचा महत्वाचा मुद्दा, अनेक कार्यकर्त्याची इच्छा आहे की मानहानीचा दावा त्याच्यावर ठोका. जे काही वक्तव्य तिने 18 तारखेला केलेलं आहे त्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा ठोका. आणि मी सुरुवात केली, नोटीस पाठवली ऑर्डर. ते तुम्हाला आता कळलंच, नोटीस गेली असेल, पोहोचली असेल. जो काही निर्णय आता नाही त्यांना पहिलं पोहोचू द्या, देतो मी तुम्हाला. त्याच्यात काय लपवायचं काय नाही. नोटीस पाठवावं लागते आधी. अंदाजा 50 कोटीचा आहे. ते एकदा अभय सोडून केलं, त्यांनीच वक्तव्य केलंय ना.
आमच्या कुटुंबावर केलंय, परंतु मी वैयक्तिक टाकलेलं आहे तिथं. कारण माझी असं ऐकण्यात बैठक झाली म्हणून कळालं मला. तालुक्याच्या बॉडीचा तिन्ही अध्यक्ष उपस्थित होते म्हणून कळालं मला. तालुका अध्यक्ष, तिन्ही तालुका अध्यक्ष तुम्हाला माहितीच आहे. निलंग्याचं माहित नाही का? शिराळपाचं माहित नाही का? नवीन आहो तुम्ही, आता सगळ्याला माहितीच आहे. 26 वर्षापासून पदावर आहोत का? नवीन नाही. तर जो काही न्याय मला मिळेल ना मिळेल, न्यायालयाचा निर्णय आपण नेहमी स्वागत करतो. आणि पुढे जसं ऑलरेडी त्या पेपर माझ्याकडे कटिंग आहे, 9 क्रिमिनल केसेस पेंडिंग वरती आहेत, वेगवेगळे प्रकारचे उमेदवार. 9 आहे का 22 आकडा तुम्ही माहिती काढा. कारण पेपरमध्ये त्यांनी डिक्लेरेशन दिले, लोकमतमध्ये 23 आहेत का? ते पेपरच्या कटिंगवरच मी बघितलं की कुठल्या कलमानुसार कुणाच्या विरोधात काय काय केसेस आहेत, त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी आलेलं आहे. हे लोकमतमध्येच वाचले. म्हणजे मी असं काहीतरी बोलतोय तर निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या अगोदरच त्यांना बेल मिळालंय अटेम्प्ट टू मर्डरच्या याच्यामध्ये, किंवा ते आहे वाघमारे साहेबाच्या मठाच्या जमिनीच्या संदर्भात 23 तारीख होती बघा. कारण ते बेल मिळणारच कसं? एक केस अहो, मी सगळ्यांना ते माझ्या पद्धतीनं काय द्यायचं ते दाखवलंय सुद्धा. पण तुम्हाला आता पुन्हा सांगतोय की कुठं माशी शिंकली हे मी सांगायची आवश्यकता नाही. मला अगोदरच माहिती होतं, पण ऑफिशियल तयारी नाही. कसं आहे, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जो काही रिपोर्ट खालून जातो, कदाचित एका नेत्याने मला असं म्हटलं की तुमच्या विरोधात सर्वे आहे म्हणलं. तुम्ही सर्वेवर बिलीव्ह करता? बाकीच्या सगळ्या सर्वेमध्ये मी टॉपवर होतो, 34% माझ्या नावानं होतं. हे दोघं 22 आणि 20% होतं. हे गृहीत धरू आपण. हे सगळं त्यांना माहित नाही का सिस्टीनं, किंवा ऑब्झर्व्हरला माहित नाही? वेळोवेळी आपण त्या ठिकाणी क्रिमिनलचे माझ्याकडे पेपर्स आहेत. अहो मांडलंय हो, हे मांडून सुद्धा हे असं काहीतरी होतंय, कुठेतरी माशी शिंकली म्हणायला लागलो का? ह्याच्यात दोष मी AICC ला देणार नाही. खालून जे रिपोर्टिंग गेलेली आहे हे चुकीची रिपोर्टिंग गेलेली. काय आवश्यकता नाही. नाही असं पक्षाच्या विरोधात होतं. पक्षाच्या विरोधात होते. एकदा पक्षाने डिक्लेअर केलं. अरे मान्य हो, पक्षाच्या विरोधात तिथंच जर आम्ही काही बोललो असतो तर ह्यांचं बळ अजून वाढलं असतं. असं नसतं. ते काही गोष्टी आपण समजत नाही. हे तुम्ही ठरवायचं कोण षडयंत्र करा. आता हे जिल्हा काँग्रेस कमिटीने ठरवलं पाहिजे, मी नाही याच्यात बोलू शकत. अहो, मी तुम्हाला एकच वाक्यात बोललो की सिनियर लोकांचं सुद्धा मध्ये मतभेद. शंकरराव चव्हाण साहेबाचं उदाहरण दिलं, वसंतदादा पाटलाचं दिलं, माकडीकर साहेबाचं दिलं, निलंगेकर साहेबाचं दिलं, पुन्हा निलंगेकर देशमुख साहेबाचं दिलं. पण कधी देशमुख साहेबांनी साहेबाच्या शब्दाच्या पलीकडे गेलेलं नाही. विलासराव देशमुख साहेब निलंगा म्हणलं तर पहिलं म्हणत होते, पहिलं निलंगेकर साहेबांना भेटून या, विचारा. म्हणजे हे अशी अंडरस्टँडिंग होते. ठीक आहे, बाकी तुमच्या याच्यात काही का असं, पण हे आत्ताच इथून चालू आहे. गटबाजी कोण करायला लागली? मी. नाही, त्याला वेळ आहे अजून. मी आताच काय ओपन करणार हो का? ह्यांनी जर ठराव घेतला असेल वरिष्ठाकडे की माझी हकलपट्टी करा, त्याचा खुलासा त्यांनी द्यायला पाहिजे. आणि खरंच हकलपट्टी केली तर मग मला निर्णय घेता येईल. मी तुम्हाला एक शब्द वापस परत सांगतोय,
मी काँग्रेस सोडली नाही, काँग्रेसनं मला सोडलंय. परत रिपीट करतो मी. आणि हे तुम्हाला सोडलं हा मग म्हणजे हकालपट्टी केली. हक्कलपट्टी नाही, सोडलं म्हणजे तो निष्ठावंत बाजूला ठेवून जे काल परवाच्या लोकांना उमेदवारी दिली त्याच्याबद्दल बोलतो मी. नोटीस वगैरे आले का तुम्हाला महाराष्ट्र पोलीस काहीच नाही. जर आली तर मग काय आपण तर काय निर्णय घ्यायचा तिथं आपला खुलासा देऊ. त्यांना पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर हक्कलपट्टी झालं तर आपण मोकळे झालो. का मी स्वतः पक्ष सोडणार नाही. बोला संजय. ठीक आहे. तुम्हाला म्हणाले की माझं काही चुकलं नाही. स्वतः उमेदवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळं वैयक्तिक घराण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं, माझ्या विरोधात सुद्धा त्यांनी वक्तव्य केले असल्यामुळं आबरू नुकसानीचा दावा मी त्या ठिकाणी टाकणार आहे. आणि त्याचा परिणाम हे जर वक्तव्य केलं नसतं तर ही सीट पडली नसती असं सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. यासोबत अशाही चर्चा जिल्हाभरामध्ये रंगत आहे. पुन्हा एकदा देशमुख विरुद्ध निलंगेकर हा जो सुप्त वाद होता तो या माध्यमातून बाहेर येतोय का? नाही, अनेक उदाहरणं मी ह्यापूर्वी दिले प्रेसमध्ये की ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख हयात होते, मुख्यमंत्री होते, साहेब सुद्धा आमदार होते, परंतु त्यांचं निलंगेकर साहेबांचा कुठलाही शब्द त्यांनी त्या काळामध्ये डावले नाही. मी त्याचं साक्षीदार आहे. काँग्रेसच्या उमेदवारावर आबरू नुकसानीचा दावा ठोकणं म्हणजे काय वाटतं? नाही, काँग्रेसचं नाही. ज्यावेळेस उमेदवार काँग्रेसच्या स्वतःच्या पक्षावरच्या पदाधिकाऱ्यावरती असं वक्तव्य करतो म्हणजे तो वैयक्तिक चाललाय तो. पण मी वैयक्तिक हा पक्ष म्हणून नाही, वैयक्तिक मानहानीचा दावा.